नाशिकच्या रामकुंडावर असलेल्या गोदा घाटाच्या लगत असलेले हे वस्त्रांतरगृह आहे। ते वस्त्रांतरगृह पाडण्यासाठी आता नाशिक महानगरपालिकेने प्रयत्न सुरू केलेले आहेत। खरं तर अनेक वर्षांपासून या वस्त्रांतरगृहाच्या ठिकाणी जे पर्यटक आहेत त्यांच्या वस्त्रांतरगृहाची जी आहे ती संपूर्ण सुविधा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिकेने सध्या पूररेषेच्या आत असलेले जे महत्त्वाचे बांधकाम आहेत ते पाडून त्या ठिकाणी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण परिसर या ठिकाणी विविध प्रकारचे जे घाट आहेत ते बांधण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे हे वस्त्रांतरगृहाची इमारत जी आहे ती पाडकामास आता पुरोहित संघाने देखील या ठिकाणी जो तो विरोध दर्शवलाय। खरं तर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महानगरपालिकेने आधी नवीन वस्त्रांतरगृहाची उभारणी करावी आणि त्यानंतर हे जे वस्त्रांतरगृह आहे ते पाडावं असं देखील जो तो विरोध दर्शवत पुरोहित संघाने आपली भूमिका जी ती स्पष्ट केलेली आहे। आपण जर बघितलं या ठिकाणी येणारे हजारो लाखो जे भाविक आहेत त्यांना या ठिकाणी रामतीर्थावर स्नान करून त्या ठिकाणी त्यांना वस्त्रांतरगृहासाठी प्रामुख्याने महिलांना या ठिकाणी कपडे बदलण्यासाठी हे संपूर्ण सुविधा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मात्र हे वस्त्रांतरगृह जे आहे ते संपूर्ण पाडण्यासाठी आता पालिकेने त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केल्यानं पुरोहित संघानं त्या ठिकाणी विरोध दर्शवलाय। त्यामुळे आगामी काळामध्ये हे संपूर्ण वस्त्रांतरगृह पाडण्याचे प्रयत्न करत असताना पुरोहित संघाची नेमकी भूमिका काय असणार हे देखील बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। एकूण जर बघितलं तर नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे संपूर्ण वस्त्रांतरगृह आहे ते देखील आता महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे 2 वर्षात किंवा 1.5 वर्षाच्या आत नवीन वस्त्रांतरगृहाची उभारणी करून हे वस्त्रांतरगृह पाडावं असं देखील भूमिका पुरोहित संघाने घेतली आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।